नमस्कार मित्रांनो, अनुभव स्टडीमध्ये सर्वांचं स्वागत. बुलेट रॅपिड फायरच्या लेक्चरमध्ये सर्वांचं स्वागत करतो. एक नवीन महिना 1 एप्रिलच्या लेक्चरमध्ये जेवढे पण महत्त्वाचे प्रश्न असतील, हे महत्त्वाचे प्रश्न आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूयात. एक नवीन सुरुवात आपण या लेक्चरच्या माध्यमातून करूयात एका नवीन महिन्याला, जे की चालू घडामोडीचे लेक्चर जे असतात ते खूप महत्त्वाचे असतात. त्यातले प्रत्येक प्रश्न हा महत्त्वाचा असतो. कारण स्पर्धा परीक्षेचा कणा म्हटलं तर काही हरकत नाही ह्या चालू घडामोडीला. ओके. डेली करंट अफेअरचे हे लेक्चर बघत जावा. रोज सकाळी 6 वाजता तुम्हाला हा व्हिडिओ पाहायला भेटत असतो. तुम्ही नवीन असाल चॅनल एकदा सबस्क्राईब करून ठेवा. शेजारी दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर जरूर करायचं आहे. चला बघूयात आपण महत्त्वाचा पहिला प्रश्न. तत्पूर्वी कालच्या लेक्चरमध्ये जो प्रश्न विचारला होता त्याच्यावर अगोदर एकदा चर्चा करूयात. दरवर्षी सरहुल उत्सव हा प्रामुख्याने कोणत्या राज्यात साजरा केला जातो? हा सरहुल फेस्टिवल आहे. हा झारखंड राज्यामध्ये साजरा केला जातो. पर्याय क्रमांक 1 लक्षात ठेवा. झारखंड ज्या राज्याची राजधानी आहे रांची. झारखंडची राजधानी रांची आहे. लक्षात ठेवा. ओके. झारखंड राज्यामध्ये बेतला नावाचा व्याघ्र प्रकल्प देखील आहे. बेतला व्याघ्र प्रकल्प किंवा बेतला राष्ट्रीय उद्यान झारखंड आय-एम-पी आहे. सरहुल उत्सव. चला महत्त्वाचा आजचा पहिला प्रश्न. टोटल व्हिडिओमध्ये आपण 10 प्रश्न बघत असतो आणि ह्या 10 प्रश्नाचं विश्लेषण खूप छान पद्धतीने करत असतो. तुमच्या जी-केमध्ये आणि चालू घडामोडीच्या लेक्चरमध्ये तुम्हाला तुमच्या नॉलेजमध्ये भर पडायला पाहिजे. चला पहिला प्रश्न. नुकत्याच सागरी आपत्कालीन प्रतिसादासाठी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी अदानी कंपनीने भारतातील पहिले पोर्ट ऑफ रिफ्यूज सुरू केलं आहे? भारतातील पहिले हे पोर्ट ऑफ रिफ्यूज म्हणजे शरण बंदर असे म्हटलं तर काही हरकत नाही. शरण बंदर म्हणतो आपण. साधारणतः जे भारताची काही पूर्व किनारपट्टी आणि पश्चिम किनारपट्टी आहे, म्हणजे हा जर आपण संपूर्ण भारत जर मांडलो, ओके, या ठिकाणी अशा पद्धतीचा, तर पूर्व साईडला या ठिकाणी एक आहे आणि पश्चिम साईडला एक बंदर आहे जो या ठिकाणी येतो. ओके. मुंबईमध्ये दिघी एअरपोर्ट आहे, जो दिघी बंदर आहे आणि गोपालपूर जो बंदर आहे हा येतो ओडिशा राज्यामध्ये. पूर्व किनारपट्टीवरती एक बंदर, पश्चिम किनारपट्टीवरती एक बंदर. म्हणजे पर्याय क्रमांक 3 याचा करेक्ट आन्सर आहे. दिघी पोर्ट व गोपालपूर पोर्ट लक्षात ठेवा. हे अदानी जो कंपनी आहे, या अदानी कंपनीनं हे काय केलंय, हे निर्माण करण्यात आलेलं आहे या अदानी कंपनीकडून. शरण बंदर म्हणत आपण. आणि भारतामधील जे काही 13 मोठे बंदर आहेत, हे वाढवण जो बंदर आहे, तो बंदर पेपरला खूप वेळा आला. पालघर जिल्ह्यामध्ये येतो आणि 13वा मोठा बंदर आहे लक्षात ठेवा. JNPT बंदर हा त्याला नावाशेवा पोर्ट असंही म्हटलं जातं, जो की नावाशेवा JNPT रायगड जिल्ह्यामध्ये येतं, परंतु मुंबईच्या जवळ आहे तो. मुंबईच्या जवळ आहे पोर्ट लक्षात ठेवा. बंदर सागरी आपत्कालीन प्रतिसादासाठी हे जे काही बंदर राहणार आहे, ओके, हा दिघी आणि गोपालपूर बंदर या ठिकाणी हा पोर्ट ऑफ रिफ्यूज निर्माण करण्यात येणार आहे लक्षात ठेवा अदानी कंपनीतर्फे. पुढचा प्रश्न आहे दुसरा प्रश्न. नुकत्याच वर्तमान महावीर यांच्या जन्म कल्याणक समारंभात 31 मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कोणत्या ठिकाणी सम्राट संपत्ती संग्रहालय चे उद्घाटन करण्यात आलेलं आहे? हे सम्राट संप्रती आहे, संपत्ती नाही, हे संप्रती आहे. सम्राट संप्रती संग्रहालयाचे उद्घाटन करण्यात आले. कोणत्या ठिकाणी? तर ते ठिकाण आहे गुजरातमधील गांधीनगरजवळ एक कोबा तीर्थ येतो त्या ठिकाणी. गुजरात कोबा तीर्थ गांधीनगर या ठिकाणी. संप्रती, अच्छा, संप्रती कोण आहेत हे? हे तर सम्राट अशोकाचे नातू आहेत हे. सम्राट अशोक, अशोका दी ग्रेट म्हणतो आपण. सम्राट अशोक यांचे नातू होतं. यांच्या नावानं हे जो काही संग्रहालय आहे, तो संग्रहालय निर्माण करण्यात येणार आहे. जैनांचं हे संग्रहालय असणार आहे. आता कुणाचा जन्मदिवसाच्या निमित्तानं जन्मदिवस आहे वर्धमान महावीर यांचं. वर्धमान महावीर ज्यांनी जैन धर्माची स्थापना केली असंही म्हटलं जातं. भगवान वर्धमान महावीर लक्षात ठेवा. जैन धर्म. ओके. जैन धर्म आहे. जैन धर्माचे काही पुस्तक आहे, बुक आहे, त्याला म्हणतो आपण आगम प्रकाश. आगम प्रकाश किंवा निगम प्रकाश, आगम निगम प्रकाश म्हणतो आपण त्याला, लक्षात ठेवा. जैनांची मंदिरे, दिलवाडा जैन मंदिरे पण येतात बघा. दिलवाडा जैन मंदिरे कुठे येतात हे? हे माउंट आबू राजस्थान राज्यामध्ये येतात. आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये हातकणंगले तालुक्याच्या ठिकाणी कुंभोजच्या जवळ तिथे एक बाहुबलीचं मंदिर देखील आहे बघा. जे कोल्हापूरचे आहेत मुलं त्यांना साधारणतः माहिती असेल. वर्धमान महावीर लक्षात ठेवू शकता. आणि जैन धर्माचेच गुरु जे आहेत श्रवण बेळगोळ यांचा पुतळा जो आहे तो गोमटेश्वरचा पुतळा कर्नाटक राज्यामध्ये येतो. चला पुढचा प्रश्न, तिसरा प्रश्न. नुकतेच प्रसिद्ध बॅडमिंटनपटू कॅरोलिना मारिन हिने निवृत्तीची घोषणा केली असून ते कोणत्या देशात? अवघ्या 31 वर्ष वय यांचं आहे.
31व्या वर्षी त्यांनी रिटायरमेंट घेतलेली आहे. कॅरोलिना मारिन हे कोणत्या खेळासंबंधित असतील तर ते बॅडमिंटन खेळतात आणि हे आहेत ॲक्च्युली स्पेनचे. पर्याय क्रमांक 2 स्पेन लक्षात ठेवा. IMP आहे. स्पेनचे खेळाडू. स्पेनचा एक खेळाडू आणखीन एक तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. कोण असेल? टेनिस खेळतो राफेल नदाल. राफेल नदाल लक्षात ठेवा. स्पेनचा एक व्यक्ती आहे कोलंबस. ठीक आहे ना. कोलंबस हा जो आहे तो स्पेनचा व्यक्ती आहे जो पश्चिमेकडे सर्वात पहिल्यांदा गेला आणि जो अमेरिका जो खंड आहे या अमेरिका खंडाचा शोध किंवा अमेरिकेच्या भूमीचा शोध कोण लावला असेल तर तो कोलंबस आहे. हां, नंतर अमेरिको व्हेस्पुशीच्या नावानं अमेरिका त्यांना नाव पडलं, परंतु कोलंबस लक्षात ठेवू शकता. कॅरोलिना मारिन बॅडमिंटनपटू आणि भारताचे प्रसिद्ध बॅडमिंटनपटू होता PV सिंधू. पोसरला व्यंकट सिंधू म्हणतो आपण. मग स्पेन आहे. स्पेनची राजधानी काय असेल? स्पेनची राजधानी माद्रिद येतं. ओके, स्पेनची राजधानी माद्रिद आहे. स्पेनचं चलन काय असेल तर युरो हे चलन आहे आणि जो पंतप्रधान आहेत तर सध्याचे घडला स्पेनचे पेड्रो सांचेज यांचं नाव आहे. संसदेचं स्पेनच्या संसदेचं नाव आहे कॉर्टेस. कॉर्टेस म्हणतो आपण. स्पेनचा राष्ट्रीय प्राणी आहे बैल, बुल म्हणतो आपण त्याला आणि राष्ट्रीय खेळ आहे फुटबॉल. त्याला सॉकर असं म्हटलं जातं. स्पेनला या ठिकाणी फ्रान्सची सीमा लागतं. फ्रान्सची राजधानी मात्र पॅरिस आहे. पॅरिस आहे. पोर्तुगाल या ठिकाणी आहे. पोर्तुगालची राजधानी आहे लिस्बन. लिस्बन ह्या स्पेनला सीमा लागलेल्या आहेत. पोर्तुगाल छोटासा देश आहे बघा स्पेनपेक्षा खूप खूप महत्त्वाचा आहे मात्र या स्पेनला भूमध्य समुद्राची पण सीमा लागते. त्याला मेडिटेरियन सी असं म्हणतो. IMP आहे आणि या ठिकाणी अटलांटिक महासागर. चला, चौथा प्रश्न. नुकतेच प्रतिष्ठित एबेल पुरस्कार 2026ने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे? एबेल पुरस्कार खूप महत्त्वाचा हा पुरस्कार आहे. तो भेटले गर्ड फाल्टिंग्ज यांना. पर्याय क्रमांक 3 गर्ड फाल्टिंग्ज IMP आहे. ह्यांना एबेल पुरस्कार जो आहे तो गणित या विषयातील नोबेल पुरस्कार असंही म्हणतात त्याला. गणिताचे नोबेल पुरस्कार असे म्हटलं तर नॉर्वेकडून देण्यात येतो 2003 पासून. ओके, एबेल पुरस्कार लक्षात ठेवा. हा जो पुरस्कार तो गणित क्षेत्रातील वैज्ञानिक कार्य करणाऱ्यांना हा पुरस्कार देण्यात येतो. नॉर्वे या देशाकडून हा पुरस्कार देण्यात येतो. खूप महत्त्वाचा बरं का हा. एबेल पुरस्कार हा कोणत्या देशाकडून देण्यात येतो? हा व्हेरी IMP पॉईंट नॉर्वे. ओके, आणि पहिला पुरस्कार 2003 मध्ये देण्यात आला होता. नुकतं 2026चा भेटले गर्ड फाल्टिंग्ज यांना. याच्या व्यतिरिक्त वैरामुत्तू यांना 60वा जो काही ज्ञानपीठ पुरस्कार आहे तो ज्ञानपीठ पुरस्कार देखील देण्यात आलेला आहे. वैरामुत्तू यांना जे की तमिळ साहित्यिक आहेत. वैरामुत्तू आणि वामसी पिंगाल यांना गणित रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. गणित रत्न पुरस्कार 2026 लक्षात ठेवा. गेल्या वर्षी पुरस्कार भेटला होता मासाकी काशीवारा यांना एबेल पुरस्कार गेल्या वर्षीचा. चला, जे काही 2-3 पुरस्कार त्यांच्यावरती एक नजर टाकू आपण. ग्रॅमी पुरस्कार 2026-2025 भेटले आहे चंद्रिका टंडन यांना. महाराजा हरिसिंग पुरस्कार मनोज सिन्हा यांना देण्यात आला गेल्या वर्षी. प्रवासी भारतीय सन्मान पुरस्कार 2025 डॉक्टर सय्यद अनवर खुर्शीद यांना देण्यात आला आहे. मिसेस युनिव्हर्स 2025 आहेत सुजैन खान. फूड प्लॅनेट पुरस्कार 2025ने सन्मान करण्यात आला आहे नायट्रोक्राफ्ट या स्टार्टअपला. ब्लूमबर्ग 2025 नुसार तंबाखू नियंत्रण पुरस्कार आहे भारत. आणि 2025 या वर्षाचा डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन पुरस्कार भेटले रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया RBIला. पुढचा प्रश्न 5वा. नुकत्याच वर्ल्ड प्रीमियर स्क्वॅश लीग 2026च्या क्रीडा आयुक्तपदी खालीलपैकी कुणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? हे स्क्वॅश खेळ खूप महत्त्वाचा आहे आणि स्क्वॅश खेळासाठी तुम्हाला एक नाव आणखी एक लक्षात ठेवायचं आहे, अनाहत सिंग. क्वेश्चन खूप वेळेस आला आहे की अनाहत सिंग यांचा संबंध कोणत्या खेळाशी आहे म्हणून. स्क्वॅश. ओके, आणि आता आणखीन एक प्लेयर तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत, सौरभ घोषाल ज्यांचं नाव आहे. सौरभ घोषाल ज्यांचं जो वर्ल्ड प्रीमियर स्क्वॅश लीग होणार आहे त्यासाठी हे क्रीडा आयुक्तपदी त्यांचं नेमणूक करण्यात आलेलं आहे. सौरभ घोषाल. हा लक्षात ठेवा. जो विंटर ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा पार पडल्या त्यासाठी भारताकडून प्लेयर जे मशाल वाहक होते त्यांचं नाव आहे अभिनव बिंद्रा. हे आता सौरभ घोषाल लक्षात ठेवा. आणि जो नुकताच T20 जो क्रीडा स्पर्धा पार पडली होती, T20 क्रीडा स्पर्धा वर्ल्ड कप म्हणतो मी, यासाठी अँबॅसेडर होते रोहित शर्मा. रोहित शर्मा हे T20 साठी होते, लक्षात ठेवा. किंवा क्वेश्चन विचारतील सौरभ घोषाल यांचा संबंध कोणत्या खेळाशी आहे? तर त्यावर तुम्ही उत्तर द्यायचं आहे स्क्वॅश. पुढचा 6वा प्रश्न. नुकत्याच भारतात नव्याने स्थापन झालेल्या पहिल्या राष्ट्रीय दंत आयोगाच्या, त्याला आपण नॅशनल डेंटल काउन्सिल म्हणतो आपण, ह्याच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? नॅशनल डेंटल कमिशन म्हणतो आपण त्याला. ह्याचे अध्यक्षपदी नेमणूक झाले डॉक्टर संजय तिवारी. पर्याय क्रमांक 4 संजय तिवारी लक्षात ठेवा. हे 19 मार्च 2026 पासून हे जो काही NDC आहे
नॅशनल डेंटल काउन्सिल म्हणतो आपण, कमिशन म्हणतो आपण, ह्याचं जो काही स्थापना आहे ते लागू होईल थोडक्यात. त्याची सुरुवात होईल 2026 मार्च 2026 पासून. डेंटल कमिशन लक्षात ठेवा. संजय तिवारी. साध्वी निरंजन ज्योती या ठिकाणी आहेत. ओके, साध्वी निरंजन ज्योती हे नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासेस ह्याचे अध्यक्ष म्हणून नुकतंच त्यांनी पदभार स्वीकारलेलं आहे. मागासवर्गीय राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष साध्वी निरंजन ज्योती लक्षात ठेवा. आणि बॉम्बे जो हायकोर्ट आहे आपल्याकडं, बॉम्बे उच्च न्यायालय, या बॉम्बे उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश चीफ जस्टिस कोण बनले तर श्री चंद्रशेखर आहेत. लक्षात ठेवा, श्री चंद्रशेखर. डेंटल दंत आले. ओके, डेंटल जो दंत आहे, दाताच्या वरती एनॅमल नावाचा घटक असतो आपल्या. एनॅमल लक्षात ठेवा, हा खूप महत्त्वाचा घटक असतो जो दाताला चकाकी आणतो. आणि दंतसूत्र काय सांगतं विज्ञानामध्ये, तुम्ही साधारणतः वाचलं असेल, बघितलं असेल, मी पण खूप वेळा सांगितलं आहे. 2 1 2 3 2 1 2 3 हा दंतसूत्र आहे. लक्षात ठेवा. ओके, 2 जे असतात ते आपले पाटाचे दात असतात. 1 सुळा दात आहे, 2 उपदाढा असतात, 3 दाढा असतात. हे आहे दंतसूत्र. हे एका संचातील संख्या आहे. संपूर्ण आपल्या तोंडामध्ये जो काही 32 दात येतात, संपूर्ण आयुष्यामध्ये आपल्या 52 दात येतात. 20 जे दात आहेत आपले दुधाचे दात आहेत. लक्षात ठेवा, जर जो पाणी आहे, पाण्यामध्ये जर फ्लोरिनची मात्रा कमी जास्त झालं तर आपला आजार होतो. डेंटल फ्लोरोसिस आपण त्याला म्हणतो, दंतक्षय असं म्हटलं जातं. ओके, लक्षात ठेवा. घ्या काही नियुक्त्या बघत आपण 2-3. राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष किशोर कुमार मकवाना आहेत. राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाचे अध्यक्ष अंतरसिंह आर्या. राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष सरदार इक्बाल सिंग लालपुरा. ट्रायचे सध्या अध्यक्ष अनिल कुमार लाहोटी. एनआयजीचे प्रमुख आहेत श्री बी श्रीनिवासन. इरडाईचे नवीन प्रमुख आहेत अजय सेठ. इरडई इन्शुरन्स रेग्युलेटरी डेव्हलपमेंट अथॉरिटी ऑफ इंडिया अजय सेठ. एलआयसीचे अध्यक्ष आर दुराई स्वामी. पुढचा प्रश्न 7वा प्रश्न. नुकतेच खालीलपैकी कोणत्या देशाने इयत्ता 5वी पर्यंतच्या शालेय परीक्षा काय केलं रद्द केलं आहे. म्हणजे 5वी पर्यंतचा आता जो काही शाळा आहे त्या शाळेमध्ये पेपर होणार नाहीत आता. ओके, परीक्षाच रद्द केला आहे. तो देश आहे नवीन बालेन शाह, ज्या देशाचे नवीन पंतप्रधान म्हटलेत असा देश तो म्हणजे नेपाळ. नेपाळचे नवीन पंतप्रधान बालेन किंवा बालेंद्र म्हणतो आपण त्याला. बालेन किंवा बालेंद्र दोन्हीचा अर्थ एकच आहे, शाह. हे पहिले नवीन पंतप्रधान नेपाळचे. नेपाळचे राजधानी काठमांडू आहे. त्यांनी जी काही परीक्षा आहे ते बंद केली आहे. आणि अजून एक निर्णय घेतला आहे, राजकारणमुक्त वातावरण निर्माण करण्यासाठी सरकारने, म्हणजे यांच्या सरकारने विद्यापीठ आणि महाविद्यालय, कॉलेज आणि विद्यापीठ स्तरावरती विद्यार्थी राजकारण असतो का नाही, त्याला देखील बंदी घातलेली आहे. म्हणजे कॉलेज आणि जो विद्यापीठ आहे, या विद्यापीठ स्तरावरती पण जो राजकारण चालतं, राजकारण याच्यावर देखील यांनी बंदी घातलेली आहे. लक्षात ठेवा, याच्यावर पण यांनी बंदी घातली. नेपाळ ह्या इथं नेपाळचे नवीन पंतप्रधान बालेंद्र शाह. 5वीपर्यंतची जी परीक्षा ती रद्द केली आहे. मग बघून घेऊया आपण नेपाळविषयी अधिक माहिती. नेपाळ भारताच्या शेजारचा देश आहे. नेपाळ त्याची राजधानी येतं काठमांडू. काठमांडू नेपाळची राजधानी आहे. नेपाळी रुपया हे याचं चलन आहे. पंतप्रधान आहेत नेपाळचे बालेन शाह. राष्ट्राध्यक्ष आहेत रामचंद्र पौडेल. राष्ट्रपती म्हणा तुम्ही, रामचंद्र पौडेल आहेत. आणि नेपाळ संसदेचं नाव आहे संघीय संसद. आणि नेपाळचा राष्ट्रीय खेळ आहे दंडी बियो. नेपाळ या ठिकाणी येतो नेपाळ. नेपाळ या देशाला भारतामधील या ठिकाणी उत्तराखंड आहे, उत्तराखंडची सीमा लागते. या ठिकाणी उत्तर प्रदेश आहे, उत्तर प्रदेशची सीमा लागते. या ठिकाणी बिहार आहे. या ठिकाणी बघा पश्चिम बंगाल येतो. आणि या ठिकाणी सिक्कीम आहे. म्हणजेच नेपाळ या देशाला भारतामधील जे काही 5 राज्य आहेत, या 5 राज्यांची सीमा ही लागलेली आहे. नेपाळ या देशामध्ये या ठिकाणी संपूर्ण जगात सर्वात उंच शिखर आहे, ज्याला म्हणतो आपण माउंट एव्हरेस्ट. माउंट एव्हरेस्टची उंची आहे 8,848 मीटर. ज्या माउंट एव्हरेस्टला नेपाळमध्ये सागर माथा असे म्हणतात. सागर माथा लक्षात ठेवा. नेपाळ आणि भारत ह्याच्या दरम्यानच्या या ठिकाणी जो नदी वाहते, ह्या नदीवरून वाद चालू आहे. ह्या नदीचं नाव आहे काला पाणी. काला पाणी विवाद लक्षात ठेवा, पेपरला येऊ शकतं. जे मी अतिरिक्त माहिती सांगतोय ना, हे चालू घडामोडी तर पक्का होतो, परंतु त्यासोबत थोडंसं जर जी के पण परफेक्ट झाला तर काही नुकसान आहे. ओके, फक्त चालू घडामोडी प्रश्न उत्तर वाचून दाखवण्यामध्ये पुढं काय इंटरेस्ट नाही आहे, ठीक आहे. परंतु जी केच पण त्याच्यासोबत मिळणं, म्हणजे जी के पण तुम्हाला भेटलं तर खूप भारी काम होऊन जाईल तुमचं. ओके, चलो घ्या पुढचा प्रश्न. 8वा प्रश्न. नुकतेच जागतिक पियानो दिन हा कधी साजरा केला जातो. दरवर्षी हा पियानो दिवस असतो. कधी असतो हा दिवस? पियानो दिवस दरवर्षी असतो. हा दिवस यंदा नुकताच साजरा करण्यात आला, 2026 मध्ये साजरा करण्यात आला. 29 मार्चला पर्याय क्रमांक 1. 29 मार्च पियानो दिवस लक्षात ठेवायचं आहे.
ओके. आणि चला मार्च महिन्यामध्ये जे काही दिवस आहेत त्यांच्यावरती एक नजर टाकूयात आपण. 1 मार्चला असतो शून्य भेदभाव दिन किंवा जागतिक नागरी संरक्षण दिन. 3 मार्चला असतो जागतिक वन्यजीव दिन. 4 मार्चला असतो राष्ट्रीय सुरक्षा यौन शोषणाविरुद्धचा दिवस. 8 मार्चला असतो आंतरराष्ट्रीय महिला दिन. 10 मार्चला आहे राष्ट्रीय उद्योग दिन. 12 मार्चला होतो समता दिवस किंवा जागतिक किडनी दिवस. 13 मार्चला असतो राष्ट्रकुल दिन किंवा जागतिक मूत्रपिंड दिन. 14 मार्चला असतो जागतिक पाय दिन किंवा जागतिक गणित दिवस. 15 मार्चला असतो जागतिक ग्राहक हक्क दिन. 16 मार्चला असतो राष्ट्रीय लसीकरण दिवस. 20 मार्चला आहे जागतिक चिमणी दिवस किंवा जागतिक आनंदी दिन. 21 मार्चला असतो जागतिक वन दिवस किंवा जागतिक कविता दिन किंवा डाऊन सिंड्रोम दिन असं म्हटलं तर काय हरकत नाही. 22 मार्चला असतो जागतिक जल दिवस. 23 मार्चला असतो जागतिक हवामान दिन किंवा शहीद दिवस. 24 मार्चला असतो जागतिक क्षयरोग दिवस आणि 27 मार्चला असतो जागतिक रंगमंच दिवस. ओके, जागतिक रंगमंच दिन लक्षात ठेवा. आणि हा जो काही दिवस आहे ना, हा वाला दिवस पियानो दिवस हा दरवर्षी जो 88वा दिवस आहे. म्हणजेच 1 जानेवारीला एक मानलो आपण, 2 जानेवारीला दुसरा दिवस मानलो असं प्रत्येक वर्षामधील 88वा जो दिवस येईल ना, त्या दिवशी हा पियानो दिन साजरा केला जातो. लक्षात ठेवा. मग याच्यामध्ये जर साधारणतः का 88च का? कारण हे जे पियानोवरती जे काही हे असतात ना, हे वाजवायचे, हे 88 असतात. म्हणून 88व्या दिवशी हा पियानो दिन साजरा केला जातो. ही एक इंटरेस्टिंग गोष्ट लक्षात ठेवा. जर त्याच्यामध्ये जो लीप वर्ष वगैरे आलं, तर मात्र थोडं 1 दिवस मागे-पुढे होऊ शकतो याच्यामध्ये. चलो, काही हरकत नाही. पुढचा प्रश्न 9वा प्रश्न महत्त्वाचा आहे. नुकत्याच बृहन्मुंबई महानगरपालिकेची पहिली महिला आयुक्त म्हणून कोणी पदभार स्वीकारलेले आहे? हे नुकतेच ह्याचं नाव आहे अश्विनी भिडे. पर्याय क्रमांक 4. अश्विनी भिडे लक्षात ठेवा. हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सचिव म्हणून देखील काम केले होतं. अश्विनी भिडे IMP आहे. आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेचे महापौर कोण बनले असतील? त्याचं नाव आहे रितू तिवारी. रितू तिवारी म्हणजेच महानगरपालिकेचे आयुक्त म्हणा किंवा आता बृहन्मुंबई महानगरपालिकेचे महापौर म्हणा, हे दोन्ही लेडीज आहेत. लक्षात ठेवू शकता. बृहन्मुंबई महानगरपालिका जो आहे मनपा आहे, महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका म्हटलं तरी हरकत नाही. कारण जी स्थापना झाली होती 1888 मध्ये, म्हणून 1888च्या ॲक्टनुसारच ह्याचं कामकाज पाहिलं जातं बृहन्मुंबई महानगरपालिकेचं. ह्या बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये एकूण जे काही सदस्य आहेत, या मनपाची सदस्य संख्या किती आहे? तर ते आहे 226. 226 लक्षात ठेवा, महत्त्वाचा पॉईंट. बृहन्मुंबई महानगरपालिका आणि सध्या महाराष्ट्रामध्ये 29 मनपा आहेत. ओके, 29 मनपा आहेत. 29वी महानगरपालिका जालना आहे आणि महाराष्ट्रामध्ये महानगरपालिका कायदा आहे 1949चा. महाराष्ट्र मनपा ॲक्ट 1949. घ्या पुढचा. आणि हे जे काही पहिली महिला बनली आहेत ना, पहिली महिला आयुक्त बनली आहेत. मग 1-2 पॉईंट नवीन सांगतो. महाराष्ट्रामध्ये सुजाता सौनिक आहेत ना, सुजाता सौनिक महाराष्ट्रातील पहिली महिला मुख्य सचिव बनल्या. लक्षात ठेवा. पहिली महिला मुख्य सचिव सुजाता सौनिक आहेत. रश्मी शुक्ला आहेत आपल्याकडं. रश्मी शुक्ला या महाराष्ट्रातील पहिली महिला पोलीस महासंचालक बनले आहेत. तुम्हाला नाव माहिती असेल. 2 महिला झाल्या, सुजाता सौनिक, रश्मी शुक्ला, रितू तिवारी, अश्विनी भिडे आणि ओके. चलो, एवढं तर माहिती लक्षात ठेवू शकता. घ्या पुढचा प्रश्न. 10वा प्रश्न. नुकत्याच इराण युद्धाचा परिणाम म्हणून केवळ 40 दिवसांचे इंधन शिल्लक असताना राष्ट्रीय ऊर्जा आणीबाणी लागू करणारा किंवा जाहीर करणारा जगातील पहिला देश कोणता बनलेला आहे? हा देश आहे फिलिपाईन्स. पर्याय क्रमांक 1. फिलिपाईन्स देशानं डिक्लेअर केलं आहे की त्या देशामध्ये ऊर्जा आणीबाणी लागू करण्यात आलेलं आहे. ऊर्जा आणीबाणी. ओके. आणि इराण युद्धाचा परिणाम जो होर्मुज जो क्षेत्र आहे, त्याला मग होर्मुज सामुद्रधुनी म्हणतो आपण. या सामुद्रधुनीमध्ये अडकलेले जेवढे पण जहाज आहेत, भारताचे जहाज, ह्यांना वापस आणण्यासाठी भारताने ऑपरेशन ऊर्जा सुरक्षा देखील राबवलेलं आहे. ऑपरेशन ऊर्जा सुरक्षा भारताचं नौदलाचं राबवलेलं आहे होर्मुज सामुद्रधुनीमध्ये. इराणची राजधानी काय असेल? इराण या देशाची राजधानी आता तेहरान. तेहरान इराणची राजधानी आहे, लक्षात ठेवा. आणीबाणी जो 1935च्या कायद्याकडून भारतामध्ये भारतीय राज्यघटनेमध्ये घेण्यात आलेला आहे. कलम 352, कलम 356 आणि कलम 360 हे आहे आणीबाणीचं कलम. 352 राष्ट्रीय आणीबाणी, 356 राष्ट्रीय घटक राज्य आणीबाणी, 360 आहे भारतामध्ये आर्थिक आणीबाणी. आर्थिक आणीबाणी लक्षात ठेवा. फिलिपाईन्स देश
मग लोकेशन बघून घ्या या ठिकाणी. या ठिकाणी फिलिपाईन्स आहे, जो देश तो आपल्याला दिसतो. फिलिपाईन्सच्या शेजारी या ठिकाणी इंडोनेशिया आहे. इंडोनेशिया राजधानी जकार्ता येतं. फिलिपाईन्सची राजधानी मात्र मनिला आहे. मनिला आहे. फिलिपाईन्स चलन आहे तर पेसो. फिलिपिनी पेसो म्हणतो आपण. फिलिपाईन्स या देशामध्ये एक ज्वालामुखीचं ठिकाण आहे, ज्याचं नाव आहे ताल. ताल. फिलिपाईन्सचं टोपण नाव आहे सिक मॅन ऑफ एशिया. आशियाचे आजारी पुरुष. आणि रेमंड मॅग्सेसे जो पुरस्कार आहे, तो पुरस्कार फिलिपाईन्स या देशाकडून देण्यात येतो. आणि लक्षात ठेवा, रेमंड मॅग्सेसे पुरस्कार जो यंदा तो गेल्या वर्षी हा पुरस्कार भेटलेला होता. रेमंड मॅग्सेसे पुरस्कार अ, भारतामधील एज्युकेट गर्ल्स या संस्थेला. बाकी आशिया खंडाच्या पूर्व साईडला या ठिकाणी आहे बघा फिलिपाईन्स नावाचा देश. ज्याला पॅसिफिक महासागराची सीमा देखील लागलेली आहे. हे जर मॅपमध्ये तुम्हाला दाखवलं ना, तर तुमचा भूगोल परफेक्ट होतो, लोकेशन परफेक्ट होत असतो. त्यामुळे हा क्वेश्चन मी तुम्हाला दाखवत असतो अशा पद्धतीची माहिती. ओके, चलो. तर आय होप हे होते तुमचे अत्यंत महत्त्वाचे आजचे प्रश्न. कालच्या किंवा मागच्या प्रश्नावरती एक नजर टाकूयात आपण, कारण रिव्हिजन बघून तुम्हाला जायचं आहे. रिव्हिजन न बघता गेला तर तुम्ही खूप मोठ्या म्हणजे चांगल्या माहितीसाठी मुकून जाल. ओके, चला बघत आपण रिव्हिजन. नुकतेच महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 2026 कोणी जिंकली आहे? अमृता पुजारी. नुकतेच कोणाला गणित क्षेत्रातील सखोल व मूलभूत संशोधनासाठी गणित रत्न 2026 पुरस्कार जाहीर झाले आहे? वामशी प्रीतम पिंगाली यांना. नुकतेच IPLच्या इतिहासात धावांचा पाठलाग करताना 4000 धावांचा टप्पा ओलांडणारा पहिला फलंदाज बनलेत विराट कोहली. नुकतेच केंद्रीय संरक्षण मंत्रालयाने 2 K-22 तुंगुस्का हवाई संरक्षण क्षेपणास्त्र प्रणालीच्या खरेदीसाठी कोणत्या देशासोबत करार केले? तो देश आहे रशिया. नुकतेच महामार्ग आणि रेल्वे प्रकल्पांमधील ROB साठीच्या मंजुरी प्रक्रियांचे डिजिटलीकरण आणि गतिमानता आणण्यासाठी कोणते पोर्टल सुरू करण्यात आले? प्रिझम SG पोर्टल आहे. भारताच्या पहिल्या हायड्रोजन ट्रेन सेटची दोलन चाचणी, ज्याला आपण ऑसिलेशन टेस्ट म्हणतो आपण, ही पूर्ण झाली असून कोणत्या राज्यात पहिली हायड्रोजन ट्रेन धावणार आहे? जिंद ते सोनीपत दरम्यान धावेल, हरियाणामध्ये. कोणाच्या हस्ते रामनाथ गोयंका पत्रकारिता उत्कृष्टता पुरस्कार 2026 ने सन्मानित करण्यात आलाय? CP राधाकृष्णन. नुकत्याच फ्रान्समध्ये होणाऱ्या लोकायन 26 या सागरी मोहिमेसाठी भारताच्या नौदलाकडून कोणते जहाज रवाना झाले आहे? सुदर्शनी. नुकतेच मार्च 2026 मध्ये शनी ग्रहाच्या 11 नवीन उपग्रहांचा शोध लागल्यामुळे आता शनी ग्रहाची उपग्रहांची संख्या किती झाली आहे? 285. आणि ओमेक्स लिमिटेडने भारतीय महिला क्रिकेट संघाचे कर्णधार हरमनप्रीत कौरच्या नावावर असलेल्या भारतातील पहिल्या विशेष पिंक स्टँडचे अनावरण केले. कोणत्या ठिकाणी? तर ते ठिकाण आहे दिल्ली. ओके, चला या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी जाता एकदा कमेंटमध्ये द्यायचं आहे. नुकत्याच खालीलपैकी त्या देशाने तासी 275 किमी वेगाचे जगातील पहिले मालवाहू बुलेट ट्रेन लॉन्च केलं आहे? उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्या. चला या ठिकाणी संपूर्ण जो आपलं चालू घडामोडीचं लेक्चर असेल किंवा जे अदर लेक्चर आहेत त्या सर्वांचे PDF वगैरे पाहिजे असेल तर तुम्ही या ठिकाणी आपलं अनुभव स्टुडिओ ऑफिशियल NDSS हे आपलं चॅनल आहे, टेलिग्राम चॅनल. या टेलिग्राम चॅनलवरती नक्कीच तुम्ही भेट देऊ शकता, जॉईन करू शकता. अनुभव स्टुडिओचं हे ॲप्लिकेशन आहे, Google प्ले स्टोअरवरती जाऊन सर्च करा, हे तुम्हाला लोगो भेटून जाईल. या ठिकाणी आपलं कोर्सेस आहेत, PDF कोर्स असू द्या किंवा जिल्हा विशेष किंवा रिव्हिजनचे किंवा स्पेशल GKचा कोर्स या ठिकाणी घेऊ शकता. हे आपलं Instagramची पेज आहे, नक्कीच तुम्हाला फॉलो करू शकता. आणि हे आपलं YouTube चॅनल आहे, ज्याला तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करून ठेवू शकता. ओके, चला तुमच्या मित्रांपर्यंत लाईक करा, शेअर करा आणि नवीन असेल चॅनलवरती सबस्क्राईब करून ठेवा. राजगुरू पुस्तक, नादवरीचा पुस्तक आणि स्वप्नपूर्ती पुस्तक. जर कुणाला कोणतं पुस्तक घ्यायचं असेल तर ह्या नंबरला मेसेज करा किंवा डायरेक्ट दुकानात Amazonवरती किंवा फ्लिपकार्टवरती जाऊन पुस्तक घेऊ शकता. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात नेक्स्ट उद्याच्या 6 वाजताच्या बुलेट रॅपिड फायरच्या लेक्चरमध्ये आणि रात्री 9 वाजताच्या प्रश्नपत्रिका विश्लेषणमध्ये. थँक्यू. जय हिंद.